नमस्कार. प्रिपरेशन फॉर करिअर्स या आपल्या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हॉवर्ड गार्नर यांनी बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत मांडला. त्यांनी 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितलेल्या आहेत. गार्नर यांच्या सिद्धांताचा शिक्षणात कशा प्रकारे उपयोग होतो याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. तरी ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला होण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या महत्त्वपूर्ण माहितीसाठी या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. बहुविध बुद्धिमत्तेचे शिक्षणातील उपयोग पुढील प्रमाणे आहेत. पहिला उपयोग विद्यार्थी केंद्रित शिक्षण. प्रत्येक विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता भिन्न असते, म्हणून अध्यापन पद्धती देखील विविध बुद्धिमत्तेला अनुसरून असावी. शिक्षक विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या क्षमता व कल ओळखून त्यानुसार शिकवू शकतात. प्रत्येक विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता वेगवेगळी असल्याचे मान्य केल्यामुळे शिक्षक विद्यार्थ्याच्या रुची, क्षमता आणि बलस्थाने लक्षात घेऊन शिकवू शकतात. शाळेत सर्व विद्यार्थ्यांना एकसारखे वागवण्याऐवजी त्यांच्या वेगवेगळ्या प्रवृत्ती व कौशल्यांचा आदर केला पाहिजे. दुसरा उपयोग व्यक्तिगत शिक्षण. विद्यार्थ्याची रुची, कौशल्य, आवड आणि बलस्थाने लक्षात घेऊन विद्यार्थ्याला योग्य शिक्षण दिले जाऊ शकते. यामुळे प्रत्येकाचे गुण व क्षमता विकसित होतील याचा विचार करून शिक्षण दिले पाहिजे. तिसरा उपयोग विविध अध्यापन पद्धती व तंत्रांचा वापर करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दृक, साहित्य, गाणी, गटचर्चा, प्रयोग, खेळ, शारीरिक क्रिया, प्रकल्प इत्यादी माध्यमातून शिकवावे. विविध बुद्धिमत्तेचा विकास करण्यासाठी विविध विषय विविध पद्धतीने शिकवता येतात, तसेच विविध उपक्रम राबवता येतात. अध्यापनात खेळ, प्रयोग, प्रकल्प, संगीत, चित्रकला, गटकार्य, प्रकटीकरण, चर्चा, भूमिका अभिनय, शारीरिक क्रिया या तंत्रांचा वापर वाढला आहे. एकाच विषयाचा बोध वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी विविध मार्गाने केला जातो. चौथा फायदा समस्या सोडवण्याची व सर्जनशीलतेची वाढ. या सिद्धांतानुसार विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण न देता समस्यांचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करणे शिकवले जाते. यामुळे सर्जनशील विचार व नाविन्यपूर्ण दृष्टिकोन विकसित होतो. पाचवा उपयोग दुर्बल व विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी. प्रत्येक विद्यार्थ्याच्या विशेषता ओळखून त्यांच्यासाठी योग्य शिकवण्याची पद्धत निवडता येते. उदाहरणार्थ, वाचनात दुर्बल असलेल्यांसाठी चित्रांद्वारे किंवा सांगीतिक माध्यमांचा वापर करून त्यांना वाचण्यास शिकवता येते. सहावा उपयोग आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टिकोनात वाढ. विद्यार्थ्याच्या गुणवत्तेला व व्यक्तिमत्वाला वाव मिळतो, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि अधिक शिकण्यास प्रेरणा मिळते. त्यांच्या विशेष क्षमतांचे कौतुक झाल्याने मुलांचा आत्मविश्वास वाढतो. ज्यांना पारंपरिक शिक्षणात शैक्षणिक यश मिळत नसेल त्यांनाही वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळते. सातवा उपयोग विशेष शिक्षण व समावेशी शिक्षणाला चालना. दिव्यांग, विशेष गरजा असलेल्या किंवा पारंपरिक शिक्षणात मागे पडणाऱ्या मुलांसाठी त्यांच्या संबंधित बुद्धिमत्तेनुसार शिक्षण देता येते. शिक्षण सर्वसमावेशी, न्याय्य व सर्वोपचारिक बनते. आठवा उपयोग ताटर परीक्षा पद्धतीपेक्षा कौशल्य मूल्यांकनावर भर. गार्नरच्या सिद्धांतामुळे परीक्षा किंवा ग्रेडवर आधारित गुणांचा विचार कमी होतो व मुलांची सर्वांगीण क्षमता विकसित करण्यावर भर देता येतो. सारांश, बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतामुळे शिक्षण अधिक सर्वसमावेशक, आनंददायक व परिणामकारक होते. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या मूलभूत क्षमता व बुद्धिमत्तेनुसार शिकण्याची संधी मिळवता येते. बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतामुळे शैक्षणिक वर्गखोल्या अधिक समावेशक, विद्यार्थ्यांच्या कौशल्यांवर केंद्रित व आनंददायक झाल्या आहेत.
अध्यापन अधिक विद्यार्थीभिमुख व व्यवहार्य बनले आहे, ज्यामुळे प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाचा, कौशल्यांचा आणि भविष्यातील संधींचा विकास शक्य झाला आहे. या व्हिडिओतून तुम्हाला गार्डनर यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांताचा शिक्षणात कशा प्रकारे उपयोग होतो याविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल अशी आशा व्यक्त करतो. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओतून.